नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाइन एज्युकेशन सेमी विथ मराठी या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी चा अपूर्णांकाची बेरीज याचा राहिलेला तिसरा पाठ जो की सी टाइप आहे तो पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता पहा, आपण फ्रॅक्शन ए मध्ये पाहिलं होतं की त्याचे डिनॉमिनेटर सेम असतात, मग आपण त्याला म्हणायचो ए सारखं सारखं। बी टाइप मध्ये आपण पाहिलं की छोट्या छेदाने मोठ्या छेदाला भाग जात होता, तेव्हा आपण म्हणायचं बी फॉर भाग जातो। आणि आता सी टाइप जे आहे ते सी टाइप आपण अत्यंत सोप्या अशा स्टेपने पाहणार आहोत ज्याचं नाव आहे बटरफ्लाय। तर मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, बटरफ्लाय बटरफ्लाय। पहा, हे बटरफ्लायचं चित्र आपण असं करणार आहोत। हे एक बटरफ्लायचं पंख आहे, हे एक बटरफ्लायचं पंख आहे आणि हे बटरफ्लायचं बॉडी आहे। ओके, आता ही बटरफ्लायची मेथड आहे, याच्यामध्ये कशी इम्प्लाय करायची पहा, अप्लाय करायची ते पहा। आता पहा, हे इकडच्या पहिल्या सगळ्यात पहिले तर सी टाइप ओळखायचा कसा पहा। आता मला सांगा, अपूर्णांकाच्या बेरजेचे 4 टाइप आहेत, मग ते 4 टाइप आहेत ए बी सी आणि डी। मग तुम्ही पहिल्यापासून चेक करत यायचे। आता हा ए टाइप आहे का मला सांगा, तर ए ला डिनॉमिनेटर सेम लागतात, ए सारखं सारखं, मग हा ए टाइप नाही। मग बी टाइप पाहायचा आहे का, तर बी टाइपला काय करतो आपण, छोटा जो छेद आहे त्याने मोठ्या छेदाला भाग जातो का पाहतो, बी फॉर भाग जातो तर नाही जात, इथे 7 ने 9 ला पूर्ण भाग जात नाही, मग बी पण नाही। मग आता जो ए नाही आणि बी नाही तो सी आहे। मग सी मध्ये काय आहे, ह्या दोन्ही ज्या संख्या आहेत त्या दोन संख्या को प्राइम नंबर्स असतात। आता पहा, को प्राइम नंबर, को प्राइम नंबर कशाला म्हणतात, ज्या दोन संख्यांचे जर तुम्ही अवयव पाडायला घेतले, 7 आणि 9 चे आपण अवयव पाडू, तर 7 आणि 9 यांचा फक्त एकच कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे 1। 1 शिवाय ह्या दोन्ही संख्याला कशानेच भाग जात नाही। बघा तुम्ही, 7 आणि 9 ह्या दोघांना फक्त 1 ने भाग जातो, मग फक्त 1 ने भाग जाणाऱ्या संख्याला म्हणतात को प्राइम नंबर। मग हा सी फॉर को प्राइम आणि सी फॉर सी टाइपचं हे सी फॉर को प्राइम। आणि को प्राइम नंबरचं जर तुम्हाला गणित सॉल्व्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी बटरफ्लाय मेथड यूज करतो आपण। तर मी त्याला म्हणताना असं म्हणतो की सी कोण करतं, तर सी बटरफ्लाय करतं, हे लक्षात ठेवायचं। हा, त्याची ट्रिक काय बनवली आपण, सी कोण करतं तर सी बटरफ्लाय करतं। हा, मग ही बटरफ्लाय मेथड तुम्ही यूज करायची। आता ही बटरफ्लाय मेथड कशी यूज करायची ते नीट पहा। ह्या अंशाचा आणि ह्या छेदाचा गुणाकार करायचा, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा। ओके, म्हणजे आपण जो पहिला पंख काढला होता ना, आणि मी ज्या पद्धतीने पहिला गुणाकार करतोय ना तसंच करायचं आहे। तुम्ही ह्या दोघांचा अगोदर गुणाकार करायचा नाही, पहिला गुणाकार या वरच्याचा आणि या खालच्या डिनॉमिनेटरचा, दुसरा गुणाकार हा दुसरा, मग दुसरा गुणाकार या दोघांचा। ओके, आणि तिसरा गुणाकार या दोघांचा। आता पहा, ह्या दोघांचे गुणाकार घेऊ आपण। पहिला गुणाकार 3 आणि 9 चा, 9 त्रिक 27। दुसरा गुणाकार 7 चा आणि 4 चा, 7 चोक 28। आता याच्यामध्ये जे चिन्ह असेल, जर बेरजेचं असेल तर इथं बेरजेचं चिन्ह करा, वजाबाकीचं असेल तर वजाबाकीचं करा, आणि डिनॉमिनेटरला 7 9 63। ओके, आता ह्या दोघांचे ऍडिशन करा, 27 आणि 28 55 आणि हे 63। समजलं? आणखी आपण एक एक्झाम्पल पाहू, मग तुम्हाला आणखी लक्षात येईल। बघा, आपण पाहतोय फ्रॅक्शन ऑफ ऍडिशन ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन, आणि ती आहे सी टाइप। तर सगळ्यात पहिले तुम्ही पाहिजे फ्रॅक्शनची ऍडिशन करताना तो ए टाइप आहे का, नसेल तर पाहिजे बी टाइप आहे का, आणि नसेल तर पाहिजे सी टाइप आहे का, आणि सी फॉर को प्राइम। आणि सी कोण करतंय तर बटरफ्लाय करतंय, ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे तुम्हाला। आता दुसरं गणित पहा, 2/5 प्लस 3/11। आता पहा, हा ए टाइप आहे का, ए सारखं सारखं नाही, मग ए टाइप नाही। बी टाइप बघू आपण, बी फॉर भाग जातो, छोट्या छेदाने मोठ्या छेदाला भाग जातोय का, नाही, मग बी टाइप पण नाही। आता सी फॉर को प्राइम आहेत का, 5 आणि 11 ह्या को प्राइम। बघा बरं, ह्या दोघांना भाग जाणारी संख्या शोधा, कोणीच नाही, मग फक्त एकच आहे, मग फक्त एक को प्राइम। लक्षात ठेवा, ज्या दोन संख्यांना फक्त 1 ने भाग जातो त्या संख्यांना को प्राइम म्हणतात, आणि को प्राइम सी टाइप। आणि सी कोण करतंय, बटरफ्लाय करतंय, मग बटरफ्लायचं चिन्ह काढू आपण। हे बटरफ्लायचा पहिला पंख, हा बटरफ्लायचा दुसरा पंख, आणि बटरफ्लायची बॉडी। माझा 2 चा आणि 11 चा गुणाकार होईल 11 दुने 22, नंतर 5 चा आणि 3 चा गुणाकार होईल 5 त्रिक 15, इथं मध्ये प्लसचं चिन्ह आहे, माझं इथं प्लसचं चिन्ह आहे, आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे, 11 5 55।
तर हे सगळ्यांचं आपण जर ऍडिशन केलं तर 37/55 अशा पद्धतीने उत्तर येईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो अपूर्णांकाच्या बेरजेचा सी टाईप आपण आज पाहिलेला आहे। याच्यावर आधारित 30 उदाहरणं मी तुम्हाला अभ्यासासाठी देईल। ज्यांना काही अडचण येईल त्यांनी तसं मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपण त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करू। धन्यवाद।